दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिंडोरी तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या दिंडोरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक ठिकाणी खड्डे पडून त्यात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्वत्र चिखलमय चित्र दिसून येत आहे। त्यामुळे प्रवासी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। ठिकठिकाणी पाण्याचे मोठमोठे तळे साचलेत। त्यामुळे बसस्थानकाला अक्षरशः डबक्याचं स्वरूप आलं असून रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। प्रवाशांना बसस्थानकाऐवजी रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे। दिंडोरी बसस्थानकातून नाशिक, कळवण, सुरगाणा, पेठ यासह ग्रामीण भागात जाणाऱ्या शेकडो बसेसची आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते। मात्र सध्या बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण बसस्थानकामध्ये फक्त चिखल आणि पाणीच दिसतंय। बस स्थानकात खड्डे पडल्याने त्यात पावसाचं पाणी साचून तळे तयार झाले आहे। या चिखलातून वाट काढताना अबाल वृद्धांसह महिला, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी कसरत बघायला मिळत आहे। या गंभीर समस्येकडे ठेकेदार आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन खडी आणि कस टाकून तात्पुरती दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे। प्रतिनिधी संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।